नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातून आलेले काही उतारे आहेत आणि विषय आहे भक्तियोग. आता भक्तियोग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? देवळातली पूजा, आरती, भजन. पण या स्रोतांमधून जाताना मला एक गोष्ट जाणवली की ही गोष्ट त्या पलीकडे खूप खोलवर जाणारी आहे. तर आज आपण हेच शोधणार आहोत. भक्तियोग म्हणजे नक्की काय? हा फक्त काही धार्मिक विधींचा संच आहे की जीवनाकडे पाहण्याचा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन? भावना, श्रद्धा आणि समर्पण यावर चालणारा हा मार्ग आजच्या काळात जिथे प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून पाहिली जाते तिथे कितपत महत्वाचा आहे? चला याच्या मुळाशी जाऊया. हो, आणि मला वाटतं सुरुवातच एका मोठ्या गैरसमजापासून करायला हवी. अनेकदा अध्यात्म आणि बुद्धी यांना एकमेकांचे विरोधक मानलं जातं. पण विद्यानंद यांच्या लेखनानुसार भक्तियोग बुद्धीला नाकारत नाही, तो फक्त तिच्या पलीकडे जातो. तो म्हणतो की काही अनुभव असे असतात जे केवळ तर्काच्या माध्यमातून घेता येत नाहीत. त्यासाठी हृदयाचा दरवाजा उघडावा लागतो. हेच तर यातला पहिलाच मुद्दा जो मला खूपच वेगळा वाटला तो म्हणजे इथला उलटा क्रम. आपण नेहमी ऐकतो की ज्ञान महत्वाचं, तर्क महत्वाचा, पण इथे तर सगळा भर भावनेवर आहे, निष्ठेवर आहे. ज्ञानापेक्षा भावनेला आणि अहंकारापेक्षा शरणागतीला जास्त महत्त्व दिलंय. हे तर आपण जसं जगतो त्याच्या अगदी विरुद्ध वाटतं, नाही का? अगदी. आणि याचं कारण असं की भक्तियोगाच्या केंद्रस्थानी आहे ईश्वराशी एक वैयक्तिक नातं जोडणं. हे नातं भीतीचं नाहीये किंवा मला काहीतरी हवंय म्हणून मी तुझी पूजा करतो असं. म्हणजे देवाणघेवाणीचं नाही. अगदी. देवाणघेवाणीचं सुद्धा नाही. हे नातं आहे प्रेमाचं, जसं आपल्या आई-वडिलांशी, मित्रांशी किंवा मुलांशी असतं तसं. यामुळे ईश्वरी कुठली तरी दूरची अदृश्य शक्ती राहत नाही, तर तो आपल्या सुखदुःखातला सोबती बनतो. म्हणजे एक औपचारिक नातं नाही, अगदी जवळचं, जिव्हाळ्याचं. म्हणूनच कदाचित आपल्याला मीराबाई, सूरदास किंवा संत तुकारामांच्या अभंगांमध्ये हा मोकळेपणा दिसतो. ते देवाला कधी रागावतात, कधी त्याच्याशी हट्ट करतात, कधी त्याला जाब विचारतात. भेटी लागी जीवा लागलीसे आस, यात जी एक तळमळ आहे ती कोणत्या तरी नियमात बसणारी नाही, ती पूर्णपणे वैयक्तिक आहे. अगदी. आणि याच वैयक्तिक नात्यामुळे शरणागती या शब्दाचा अर्थच बदलून जातो. अनेकांना शरणागती म्हणजे हतबल होणं, लाचार होणं वाटतं. पण या लेखनानुसार शरणागती म्हणजे विश्वास. जसे एखादं लहान मूल स्वतःला पूर्णपणे आईच्या हवाली करतं कारण त्याला खात्री असते की ती आपलं भलंच करणार. हा तो भाव आहे. मी करतो हा अहंकार आहे, तर त्याच्या इच्छेने सर्व घडतंय ही शरणागती आहे. इथेच येऊन बुद्धीची धाव थांबते आणि श्रद्धेचं आकाश सुरू होतं. पण थांबा, इथे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. आजच्या जगात जिथे आपल्याला टेक चार्ज ऑफ युअर लाईफ, बी द मास्टर ऑफ युअर डेस्टिनी असं शिकवलं जातं, तिथे सर्व काही त्याच्या इच्छेने घडत आहे हा विचार माणसाला निष्क्रिय बनवणार नाही का? मग प्रयत्न करायचेच नाहीत का? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर या स्रोतांमध्ये फार सुंदर दिलंय. शरणागतीचा अर्थ प्रयत्न सोडून देणे असा नाही. याचा अर्थ आहे फळाची अपेक्षा सोडून देणे. तुम्ही तुमचे प्रयत्न 100% प्रामाणिकपणे करा, पण त्याचं जे काही फळ मिळेल ते ईश्वर कृपा म्हणून स्वीकारा. मग यश मिळालं तरी अहंकार येणार नाही आणि अपयश आलं तरी नैराश्य येणार नाही. तुम्ही फक्त तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करता, फळाच्या चिंतेतून मुक्त होता. त्यामुळे उलट तुम्ही अधिक मोकळेपणाने आणि चांगल्या प्रकारे काम करू शकता. अच्छा, म्हणजे ही एक प्रकारची मानसिक मुक्ती आहे, निकालाच्या ताणातून सुटका. हे समजल्यावर आता पुढचा प्रश्न येतो की हे सगळं साधायचं कसं? लेखनात जप, नामस्मरण, कीर्तन, प्रार्थना, सेवा यांसारख्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, पण त्याच वेळी एक इशाराही दिलाय की ह्या बाह्य क्रियांपेक्षा आतला भाव जास्त महत्वाचा आहे. ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ कसा घालायचा? या सगळ्या साधनांना आपण मनासाठीची व्यायामशाळा समजू शकतो. त्यांचा मूळ उद्देश एकच आहे, सतत बाहेर धावणाऱ्या मनाला आवर घालून अंतर्मुख करणे आणि ईश्वराशी जोडणे. उदाहरणार्थ, जप करताना केवळ शब्दांची माळ फिरवणं महत्वाचं नाही. बरोबर. त्या प्रत्येक नावात जी शक्ती, जे प्रेम आहे ते अनुभवणं महत्वाचं आहे.
कीर्तन म्हणजे फक्त गाणं वाजवणं नाही, तर त्या कथेत, त्या गुणांमध्ये इतकं रमून जायचं की आपण स्वतःला विसरून जावं. म्हणजे या सगळ्या क्रिया म्हणजे मनाला एकाग्र करण्यासाठीची उपकरणं आहेत. पण जर मनच जागेवर नसेल तर त्या उपकरणांचा काहीच उपयोग नाही. जसं आपण गाडी चालवतोय पण आपलं लक्ष रस्त्यावर नाही तर अपघात होणारच. इथेही तेच आहे का की नामस्मरण सुरू आहे आणि मनात मात्र दुसऱ्याच्या वाईटाचा विचार सुरू असेल तर ती साधना वाया गेली. नेमका तोच मुद्दा आहे. म्हणूनच म्हटलंय की खरा खेळ आतल्या भावनेचा आहे. या साधनांमागचा अंतिम हेतू काय आहे? तर या स्रोतानुसार तो आहे मनातला मीपणा वितळवणे आणि ईश्वराच्या प्रेमात स्वतःला विरघळवून टाकणे. आणि इथेच एक अतिशय विलक्षण विचार समोर येतो जो आजच्या जगासाठी खूपच वेगळा आहे. आणि तो कोणता? तो विचार म्हणजे साधक काहीतरी मिळवण्यासाठी भक्ती करत नाही, तर भक्ती करणे हेच त्याच्यासाठी सर्वात मोठं समाधान बनतं. वाव. इथे प्रक्रियाच फळ आहे. आपण प्रत्येक गोष्टीचा ROI म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मोजतो. मी एवढा वेळ दिला तर मला काय मिळणार? पण भक्ती म्हणतो की भक्ती करण्याच्या प्रक्रियेत जो आनंद आहे, जी शांतता आहे, तेच तुमचं फळ आहे. असाच आनंद घ्यायचा. यालाच अहेतुकी भक्ती म्हणजे कोणत्याही हेतूशिवाय केलेली भक्ती म्हणतात, बरोबर? जिच्या मागे भीती किंवा लालसेचा कोणताही हेतू नाही, फक्त शुद्ध प्रेम आहे. हो, जसा एखादा चित्रकार चित्र काढतो, त्याला ते चित्र विकून किती पैसे मिळतील याचा विचार नंतर येतो. पण चित्र काढताना तो ज्या रंगांमध्ये, त्या आकारांमध्ये हरून जातो, तो जो अनुभव असतो तो त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा असतो. भक्तीसही तसंच आहे. त्या भक्तीच्या अवस्थेत असणं हेच भक्तासाठी परमोच्च सुख असतं. आणि एकदा का त्याला हा आनंद मिळाला की मग बाहेरच्या जगातील लहान-सहान सुखदुःख त्याला फारशी महत्वाची वाटत नाहीत. जो आतला बदल आहे तो खूपच शक्तिशाली वाटतो. पण मला जे वाचून आश्चर्य वाटलं ते हे की हा इतका वैयक्तिक अनुभव फक्त आतपुरता मर्यादित राहत नाही. या स्रोतांमध्ये असं म्हटलंय की याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि समाजावरही होतो. हा प्रवास आतून सुरू होऊन बाहेर कसा काय पसरतो? याची प्रक्रिया खूप स्वाभाविक आहे. तुम्ही ज्या गोष्टीवर सतत लक्ष केंद्रित करता तिचे गुण तुमच्यात हळूहळू उतरायला लागतात. जर तुम्ही ईश्वराला दयाळू, क्षमाशील, प्रेमळ मानता, तर सतत त्याचं चिंतन केल्याने तुमच्या मनातही दया, क्षमा आणि प्रेम या भावना वाढू लागतात. अच्छा. मी आणि माझं या छोट्याशा वर्तुळातून बाहेर पडून भक्त सर्व काही त्याचं आहे असा विचार करायला लागतो. आणि मग त्याच्या मनात नम्रता आपोआप येते. आणि मग तो स्वतःपुरता न राहता इतरांच्या दुःखाशी तादात्म्य साधायला लागतो. ही ओळ मला खूप महत्वाची वाटते. म्हणजे अध्यात्म म्हणजे जगापासून दूर पळून जाणं नाही, तर जगाकडे अधिक संवेदनशीलतेने, अधिक करुणेने पाहण्याची दृष्टी मिळवणं आहे. दुसऱ्याची वेदना जेव्हा आपली वाटायला लागते तेव्हाच खऱ्या अर्थाने सेवेचा जन्म होतो. अगदी बरोबर. आणि इथेच वैयक्तिक साधना आणि सामाजिक कल्याण यांचा संगम होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे जाणवतं की समोरच्या प्रत्येक माणसात, प्रत्येक जीवात त्याच एका ईश्वराचा अंश आहे, तेव्हा मग जात, धर्म, वंश, लिंग यावर आधारित भेद त्याला निरर्थक वाटू लागतात. हो, तो सगळ्यांना समान मानू लागतो. बरोबर. याच विचारातून भारतात भक्ती चळवळ उभी राहिली असेल, नाही का? जिथे समाजाच्या प्रत्येक स्तरातून आलेले संत एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक समानतेचा संदेश दिला. नक्कीच. भक्ती चळवळीने जे सामाजिक परिवर्तनाचं मोठं काम केलं त्याचं मूळ याच विचारात आहे. जेव्हा संत कबीर, जे विणकर होते, किंवा संत जनाबाई, ज्या दासी होत्या, किंवा संत रोहिदास, जे चांभार होते, हे सर्वजण भक्तीच्या एकाच धाग्यात जोडले जातात, तेव्हा ते नकळतपणे तत्कालीन सामाजिक उतरंडीला एक मोठं आव्हान देतात. हो. ते सांगतात की ईश्वराच्या दरबारात तुमची जात किंवा पैसा नाही, तर तुमचं निर्मळ मन पाहिलं जातं. हा केवळ आध्यात्मिक संदेश नव्हता बरं का, तो एक मोठा सामाजिक आणि राजकीय संदेशही होता. आणि या सगळ्यामुळेच भक्तियोगाची एक शेवटची आणि सर्वात महत्वाची खासियत समोर येते, जी या स्रोतांमध्ये ठळकपणे मांडली आहे, ती म्हणजे त्याची सुलभता. हा मार्ग सर्वांसाठी खुला आहे. हो, आणि हेच या मार्गाचं सौंदर्य आहे. ज्ञानमार्गासाठी तुम्हाला कदाचित मोठमोठ्या ग्रंथांचा अभ्यास आणि प्रचंड बुद्धिमत्ता लागेल. कर्मयोगासाठी निस्वार्थपणे कर्म करण्याची साधना लागेल. हठयोगासाठी शरीराला प्रचंड कष्ट द्यावे लागतील. पण भक्तियोगाची अट काय? काहीच नाही, फक्त एक प्रामाणिक आणि निर्मळ हृदय. अगदी.
तुमचं शिक्षण किती झालंय, तुमच्याकडे किती पैसा आहे, तुम्ही स्त्री आहात की पुरुष, या कशानेही फरक पडत नाही. म्हणजे मला हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्याची गरज नाही. मी माझी नोकरी, माझा व्यवसाय, माझं कुटुंब सांभाळूनही हा मार्ग चोखाळू शकते. आपलं रोजचं कामच ईश्वराची सेवा आहे या भावनेने केलं तर. निश्चितच. उलट तेच अपेक्षित आहे. या मार्गात व्यवहार आणि अध्यात्म यांना वेगळं मानलेलंच नाही. तुम्ही जे काही काम करत आहात ते देवासाठीच करत आहात. या भावनेने केलं तर ते कामच तुमची पूजा बनते. अच्छा. स्वयंपाक करणारी गृहिणी जर मी माझ्या कुटुंबातील नारायणाची सेवा करतेय या भावनेने अन्न शिजवत असेल तर तो स्वयंपाकघरातला वेळ तिच्यासाठी साधनेचा काळ बनतो. त्यामुळे हा मार्ग कुणा एका वर्गापुरता किंवा आश्रमापुरता मर्यादित राहत नाही. तो प्रत्येकाच्या घरात पोचतो. खरंच यामुळे अध्यात्म खूप सोपं आणि सहज वाटायला लागतं. पात्रतेचा निकष बाह्य नाही तर पूर्णपणे आंतरिक आहे. तुमच्या हृदयात किती तळमळ आहे हेच महत्वाचं आहे. हो, आणि याच कारणामुळे आपल्याला इतिहासात समाजाच्या तळागाळातून आलेले महान भक्त दिसतात. त्यांना कोणी वेद पुराण शिकवले नव्हते, पण त्यांच्याकडे प्रेमाचा आणि समर्पणाचा जो भाव होता तो मोठमोठ्या पंडितांकडेही नव्हता. हीच या मार्गाची खरी ताकद आहे. तर आजच्या ह्या चर्चेतून आपण भक्तियोगाच्या अनेक पैलूंना स्पर्श केला. आपण पाहिलं की हा फक्त पूजाविधींपुरता मर्यादित नाही, तर तो प्रेम आणि समर्पणावर आधारित एक संपूर्ण जीवनमार्ग आहे. यात तर्कापेक्षा विश्वासाला, बाह्य कर्मापेक्षा आंतरिक भावनेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीपणापेक्षा शरणागतीला जास्त महत्त्व आहे. आणि या सगळ्या प्रवासाचा शेवटचा टप्पा काय आहे? तर तो आहे मीपणाचं पूर्णपणे विरघळून जाणं. जेव्हा मी करतो हा भावच संपतो, तेव्हा कर्तेपणाचा अभिमान आणि अपयशाची भीती दोन्ही नाहीसे होतात. मग सुख, दुःख, मान, अपमान या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक अथांग शांतता अनुभवता येते. या स्रोतानुसार हीच खरी मुक्ती आहे. भक्त आणि भगवंत वेगळे उरतच नाहीत, ते एकरूप होतात. जाता जाता एक विचार सोडून जाते. आजच्या जगात, विशेषतः सोशल मीडियाच्या युगात, आपल्याला सतत स्वतःची ओळख, एक पर्सनल ब्रँड तयार करायला आणि ते सतत सिद्ध करायला शिकवलं जातं. आपलं मीपण अधिकाधिक घट्ट करण्याची एक स्पर्धाच लागलेली आहे. अशा काळात मीपणाला विरघळून टाकण्यातच खरं सामर्थ्य आणि समाधान आहे, ही कल्पना आपल्याला काय सांगून जाते यावर नक्की विचार करा.